पाप और पुण्य की उड़ती यहाँ चिड़िया है। जैसा कर्म तेरा वैसी दिखती ये दुनिया है। नमक कच्ची कैरी सी गुड़ पारे सी दुनिया ये। मौज मजे सी नाजोरी की उतारी की दुनिया ये। डाट पट्टी जातानी की सहज सहज दी दुनिया ये। मित्रांनो, लास्ट ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की आम्ही 3 मित्र जम्मू तवीपासून बाय रोड बस बोर्ड करून पोहोचलो बनिहालमध्ये. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहोत बनिहाल ते श्रीनगर ट्रेन जर्नी. एक अशी ट्रेन जर्नी जी की आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. चला तर मग टाइम वेस्ट न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. राईट नाव टाइम झालेला आहे 4:10 आणि आपण सध्या आहोत बनिहाल रेल्वे स्टेशनवर. आणि अर्ध्या तासानंतर इथूनच श्रीनगर जाण्यासाठी ट्रेन आपल्याला भेटणार आहे. चला तर मग या जर्नीसाठी ट्रेन तिकीट घेऊ आणि त्यानंतर ही जर्नी पुढे कंटिन्यू करू. मित्रांनो, तिकीट वगैरे घेतलं आहे आणि आता आपण पोहोचलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती, जिथून आपल्याला 20 मिनिटानंतर ट्रेन बोर्ड करायची आहे. चला तर मग त्याआधी या जर्नीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. बनिहाल ते श्रीनगर या जर्नीचं टोटल डिस्टन्स असणार आहे जवळपास 80 किलोमीटर, जे की आपली ट्रेन 2 तासात कव्हर करेल. आणि या जर्नीसाठी आपल्याला ट्रेन तिकीट फेअर पडला आहे फक्त 20 रुपये. आणि या जर्नीमध्ये आपण छोटे मोठे 10 स्टॉप घेऊन पोहोचणार आहोत श्रीनगरमध्ये. बनिहालवरून श्रीनगर जाण्यासाठी ट्रेन टाइम टेबल पुढील प्रमाणे आहे. फायनली टाइम झालेला आहे 4:45 आणि आपली ट्रेन एंटर करत आहे बनिहाल रेल्वे स्टेशनवर. ट्रेन तर आली, पण चॅलेंज हे की एवढ्या भीडमध्ये जागा पकडायची. पकडशील का नाही? जागा पकडशील का नाही? येणार वेळ ठरवून जागा भेटली का नाही भेटली. व्हिडिओ बघून वाटलं होतं पूर्ण गाडीमध्ये जागा भेटेल नाही भेटेल, पण पूर्ण गाडी खालीच आहे आणि आपल्याला जागा पण भेटलेली. यानंतर 2 मिनिटांनी आपली ट्रेन रवाना होते श्रीनगरसाठी. आणि बनिहालवरून डिपार्चर केल्यानंतर आपल्याला असे काही नजारे बघायला मिळतील. मित्रांनो, फायनली जर्नी सुरू झालेली आहे आणि चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी आहे, कारण ही जर्नी खरंच स्पेशल जर्नी आहे. थंडी एवढी नाही, जेवढा इथं बर्फ पडला ना त्या बर्फाच्या मानाने थंडी कमी आहे. पण नजारे खरंच शब्दात सांगता येत नाही असे भारी नजारे. कॅमेरा स्विच करून तुम्हाला दाखवतो. बनिहाल स्टेशन सोडताच काही मिनिटांनी आपण एंटर करतो एका टनलमध्ये, ज्याचं नाव आहे पीर पामल रेल्वे टनल. आणि या टनलची एकूण लांबी आहे 11 किलोमीटर.
टनल क्रॉस करता आपण खरंच ॲक्च्युअलमध्ये एका वेगळ्याच दुनियात आल्यासारखं वाटायला लागलं. याचं मेन रिझन म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत स्नो आणि फक्त स्नोच आहे. आणि यासोबतच आपण पोहोचलो आपल्या या जर्नीमधील पहिल्या हॉल्टला, म्हणजेच हिलर शाहबाद रेल्वे स्टेशनला. यानंतर आपण काही वेळातच काझीगुंड रेल्वे स्टेशनमध्ये एंटर करतो आणि इथे पोहोचेपर्यंत खूप काही बदलून गेलेलं होतं. कारण या स्टेशनला पूर्ण ट्रॅक्स जे होते ते स्नोने झाकून गेलेले होते. ट्रॅकचा आपल्याला कुठलाही भाग वरतून दिसत नव्हता. सगळीकडे बर्फ आणि फक्त बर्फच दिसत होता. या स्टेशनला आपल्या या ट्रेनचा 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. आणि यानंतर आपली ट्रेन काझीगुंड रेल्वे स्टेशनवरून डिपार्ट झाली. हे सगळे नजारे बघून आणि एक्सपिरियन्स करून एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की खरंच हे सगळं फक्त आपल्याच देशात पॉसिबल आहे की फक्त 20 रुपये पे करून आपण हे सगळं एन्जॉय आणि एक्सपिरियन्स करू शकतो, जे की माझ्यासाठी कुठल्याही स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. आणि तुम्हीही आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून या सगळ्या गोष्टी एक वेळ नक्की एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग ही जर्नी पुढे कंटिन्यू करू. मित्रांनो, यानंतर टाईम होतो इव्हिनिंगचे 6:05 आणि आपला आजचा सफरनामा पोहोचतो सादुरामध्ये. सादुरा रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या बाहेर येऊन आम्ही थोडीफार ऑफ कॅमेरा मस्ती करतो. तर 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आपली ट्रेन सादुरा रेल्वे स्टेशनवर डिपार्ट होते. सादुरा रेल्वे स्टेशननंतर 7 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून आपण पोहोचतो अनंतनागमध्ये. याच अनंतनाग मधून अमरनाथची यात्रा देखील सुरू होते. आपल्या या पूर्ण जर्नीमध्ये आपल्या या ट्रेनचे एकूण 10 हॉल्ट आहेत आणि प्रत्येक स्टेशनवर 1 या 2 मिनिटाचा स्टॉप आहे. त्यामुळं या 2 मिनिटामध्ये ट्रेनच्या बाहेर पडून व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाही. त्यामुळं या जर्नीमधील सर्व व्ह्यू आपण ट्रेनमधूनच एन्जॉय करत आहोत. 2 मिनिटाच्या हॉल्टनंतर आपली ट्रेन श्रीनगरच्या दिशेने पुढे रवाना झाली. यानंतर काश्मीर व्हॅलीमधील काश्मीरी लोकांचे घर बघता बघता आपण काही स्टेशन स्किप करतो आणि पोहोचतो आपल्या आजच्या डेस्टिनेशनला, म्हणजेच श्रीनगरला. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे श्रीनगर रेल्वे स्टेशनला आणि इथून आपली काश्मीर ट्रिप स्टार्ट होत आहे. शुक्रवारी रात्री आपल्या या ट्रिपला सुरुवात झाली होती नाशिकवरून. त्या रात्री आपण आलो होतो मुंबईला. मुंबईवरून आपण नेक्स्ट डे ट्रेन बोर्ड केली जम्मू तवीसाठी. 36 तासाची जर्नी करून आपण पोहोचलो होतो जम्मू तवीला. त्यानंतर एक स्टे करून आपण नेक्स्ट डेला जम्मू तवीपासूनच बस बोर्ड करून पोहोचलो बनिहालमध्ये. त्यानंतर बनिहालमधून ही ट्रेन बोर्ड करून आपण आज फायनली पोहोचलो आहोत श्रीनगरमध्ये. थंडी तेवढी जास्त नाही जेवढी आम्ही विचार केला होता. श्रीनगरला स्टेशनला तर थोडं बर्फ कमी वाटतं. बाकी मधले जे अनंतनाग आणि ते सादुरा जे रेल्वे स्टेशन होतं तिथं भरपूर बर्फ आपल्याला बघायला मिळाला. श्रीनगर रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आता आपण निघालोय डल लेकच्या दिशेने, ज्यासाठी आपण घेतली आहे शेअरिंग बस, ज्याचे तिकीट आपल्याला 20 रुपये पडले आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जिथे मी तुम्हाला डल गेट आणि डल गेटमधील फेमस शिकारा राईड आणि लोकल श्रीनगर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
मित्रांनो, व्हिडिओला इथपर्यंत सहकार्य केल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. काही सजेशन असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. थँक्यू आणि थँक्यू सो मच.